भागामध्ये पारंपरिक कुठल्या पद्धतीचं पीक होतं याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. तो करते म्हणून मी आता मी बघालो ते ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट लावा लागलेत लोक. कशासाठी लावा लागले? आता काल त्या इस्लामपूरला 20 एकर ड्रॅगन फ्रूट लावलाय माणसानं. पाया पडतो बाबा म्हणलं तुझ्या. 50 लाख रुपये लॉस साहेब. अरविंद पाटील 50 लाख रुपये लॉसला माणूस आहे. परवा माझ्या हुडकत मला तिथं गाडी घेऊन मी म्हणलं कशाला आला बाबा तू? ते आणि 2000 रुपये पेट्रोल डिझेल तुझं फुकट. लोकांना काय करायचं हेच कळत नाहीये. आणि पुन्हा आपण तिथंच येतो, जे मन सैरभैर झालंय, विचार जे हल्लेत आपले, विषाचं खाल्ल्यामुळे हल्ले, मन शांत नाही ना. आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतो आहोत त्याची कल्पना तरी आहे का आपल्याला? आपली देशी गाय जी आहे ती किती लोकांच्याकडे उरली शिल्लक? पारंपरिक कुठे शिल्लक नाही. का उरली नाही आपल्याकडं? आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच. त्याला 2 कारणं आहेत, एक व्यावहारिक आणि एक आध्यात्मिक. देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे, उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. आज गायीबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो इथं खोळ्यारकर. मी केलेला अप्लाय, माझा कॅन्सल झाला. जपानने घेतला अप्लाय. देशी गायचे 4 पेटंट त्यांच्याकडे आहेत. देशी गायचं महत्व आपल्याला कोणी सांगितलंच नाही. स्वित्झर्लंडला मी गेलेलो, 5000 गायींचा गोठा बघितला. आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीनं लाडात ठेवलंय, तिथं प्रेमानं ठेवलंय. आणि आमच्या गायी कसायाकडे दिल्या आम्ही. काय उपयोग नाही, दूध काय दिना, नुसतं खातेच. हे आपले उत्तर आहेत. आपल्याला अध्यात्म माहीत नाही, सांगितलं नाही आणि आपल्याला ते जाणून घेण्याची वृत्ती पण नाही. देशी गायचं इतकं महत्व आहे. एक देशी गाय तुमचं 20 एकरचं रान करू शकते, एवढं त्यात ताकद आहे. आणि भगवंतानं एकमेव प्राणी असा निर्माण केलाय की ज्याला सूर्यनाडी आहे. हे माहिती आहे आपल्याला कोणाला? तुम्ही शेतकरी तुम्ही आहात. गायीच्या पाठीवर जे वशिंड असतं ना गोल, आपली भारतीय गाय जी आहे, म्हणजे कुठलीही गाय, कोकण गिड्डा असू दे, ही असू दे, तुमची गीर असू दे, भारतातल्या सगळ्या प्रजाती बघा तुम्ही, प्रत्येक गायीच्या पाठीवर वशिंड आहे का नाही? ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी. यार इंडिया कितना आगे बढ़ रहा है नहीं, पर इन्वेस्ट कहाँ करूं? इंडेक्स म्यूचुअल फंड से शुरू कर, इंडिया बढ़ेगा, सेंसेक्स उठेगा. आहे का नाही? ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी. जगातला एकमेव प्राणी आहे सूर्यनाडी असलेला. त्याचं आध्यात्मिक आणि हेल्थ वाईज जबरदस्त महत्व आहे. जर त्या वशिंडावरून तुम्ही दररोज 2 मिनिटं हात फिरवला प्रेमानं, जसं की आपण कुत्र्या मांजराला जवळ घेऊन प्रेम करतो, नुसतं वशिंडून हात फिरा. ज्यांच्या कोणाचे ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल, 8 दिवसात ब्लड प्रेशरची गोळी बंद. तुमच्या बॉडीमधला ब्लड प्रेशरची लेवल नॉर्मल करते नाडी ती. सूर्यनाडी म्हणजे कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याची रिसिव्हर आहे. तो पॉझिटिव्हिटी ओढून घेते गाय स्वतःकडे. म्हणून गायीच्या सहवासात राहिलं तर अनेक रोग बरे होतात. गायी बरोबर राहिलं तर घरचं वातावरण आनंदी होतं, घरात चांगलं आरोग्य होतं. हे संशोधनाचे निष्कर्ष आलेले आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत ते. यातली एक गमतीचं उदाहरण सांगतो. मुंबईला अंबरनाथ आहे ना, कल्याणजवळ, तिकडे माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ IT इंजिनियर आहे. 2 लाख रुपये त्याला पगार होता. आणि त्या पोरग्यानं 4 वर्षापूर्वी अचानक नोकरी सोडली आणि गायीचा गोठा काढला. सगळ्या घरादारांशिवाय 2 लाख रुपयाची नोकरी सोडला आणि गोठा. काय तुला काय म्हणले, काय तुला ते शेण बिन काढायला जमणार आहे काय? पहिल्यांदा लोकांना काय वाटलं, ते A2 दूध वगैरे आहे ना, आता तूप काय 3-4 हजार रुपये लिटर त्या नादाला लागला काय? दूध बीध नाही म्हटला. बिहारी मुलं 2 ठेवलाय, 20-20 हजार रुपये पगाराची, शेण आणि मूत्र काढायला. आणि मला म्हटलं, मला त्या मैत्रिणी फोन त्याला शिवाय म्हटलं, मूर्खारखं वागालाय. 1 कोटी रुपयाचा फ्लॅट घेतलाय, हप्ते चालू आहेत, काय बोंबला म्हणा. नंतर अर्थ ते आर्थिक अडचणी. मी फोन केला, काय रे दादा म्हटलं, काय दादा तू तिथनं बोललो का म्हटलं, माझं बघायला ये. मी म्हटलं, काय बघायचं गायचं गोठा तुझा? गाय बघायचं, शेण बघायचं, त्याचं पुढं काय असतं? नाही तू बघायला ये म्हटलं. माझ्या कामाच्या व्यापातनं मला 60 महिने जमलं नाही. मी खूप वेळानं गेलो आणि जबरदस्त धक्का दिला त्या पोरग्यानं मला. पत्र्याच्या शेडमध्ये 10 गायी आणलाय, देशी, आपल्या देशी, खिल्लार गाय, म्हणजे दांडगे गिरीबिरी पण नाही. BMW घेतलेला 5 सिरीज, 60 लाख रुपयाची, AC ऑफिसमध्ये बसलाय. हे रे काय म्हटलं, आपलं सगळं मस्त चाललंय म्हटलं. म्हटलं काय गाई, शेतकरी रडायला. म्हटलं माझ्यानं तू काही करायलास, चला म्हणलं दाखवतो. लगेच मागे गेलो, पत्र्याचं शेड, 10 गायी स्वच्छ होत्या. त्या पोरांनी पाणी मामी, असं घाणेरडं काय नव्हतं. आणि त्या गायींच्या मध्ये झोपायची बाजली असतात की नाही, ती बाजली ठेवलेली. मी म्हटलं हे काय? माझ्याकडे पेशंट येतात म्हटला आणि नंबर लावून झोपायला रात्री. म्हटलं काय? तुमच्यापेक्षा जोरात हसलेलो मी. पेशंट तुझ्याकडं? मुंबईमधल्या 10 हॉस्पिटलमधून कॅन्सर पेशंट रेफर त्याच्याकडे रात्री झोपायला. 3000 रुपये एका माणसाने एका रात्री झोपायला. 10 बेड होत्या. मला म्हटलं माझ्याकडे 2 महिने बुकिंग फुल आहे बघा आता, पैसे देऊन.
12 लाख रुपये मिळते म्हटला. म्हणलं काय, कशाला 2 लाख रुपये नोकरी करू म्हटलं. 12 दादा बघ म्हटलं, इझी गाडी मिळेल, ओके. हे काय, गमतीचा भाग सोडा. देशी गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर कॅन्सर बरा होतो हे समजून घ्या पहिला. जपानकडे आहे त्याचं पेटंट, तेच मी अप्लाय करायला गेलेलो, पहिला फटक्यात माझं पेटंट उडालं. कॅन्सर बरा होतोय गाईच्या गोठ्यात राहिल्यावर. कुठे आहेत आपल्या गाई? आपल्या गाई गेल्या स्वित्झर्लंडला, उरलेल्या गेल्या कसायाकडं. आणि आम्ही कुठल्या आणल्यात? HF, लई दूध देते, पाटीला वॉशिंग्टन काही नाही. HF ही गाय नाही, जर्सी, हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? ती गाय नाही आहे हे माहिती आहे टेक्निकली. प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला कृत्रिम जीव आहे तो. गाय म्हणजे ती HF म्हणजे डुकराचं जीन्स आहे त्याच्यामध्ये. सर्च मारून बघा गुगलला. मी जे बोलायला लागलोय सगळं सर्च मारून बघायचं. निम्म डुक्कर आहे ते, घरात आणून ठेवलंय आणि त्या दुधातनंच हे डायबिटीस ब्लड प्रेशर सुरू आहे, कॅन्सर. लई दूध द्यायला म्हणून आणून आपण चालू आहे. घरात अवदस आणले आणि लक्ष्मी बाहेर पाठवले आणि आपण काय म्हणतोय, शेती परवडना. कसं परवडल? आपलं कर्म आहे ते फेडालोय. विसरू नका माऊली ही गोष्ट. मी सांगतोय गमतीत करायला गंभीर आहे विषय. घरची लक्ष्मी दिली आणि अवदसा घरात आणून ठेवली. HF गाईचं दूध पोरा बाळांना पायापुरतं देऊ नका. परवा मुंबईला, दादरला 10 वर्षाखालील वयांच्या मुलांचा सर्वे केला ABP माझानं. 10,000 मुलांची हेल्थ तपासणी केली. 80% मुलांना डायबिटीस, अंडर 10. टीव्हीला बातमी आहे, माझ्याकडे क्लिप आहे. मुंबईमधल्या 10 वर्षाखालील 80% मुलांना डायबिटीस आहे. पितात दूध जर्सीचं. गाई का म्हणतात, गाई का? मुंबईतलं ते वेगळंच, तबेला पेबेला काय मोठे मोठे शब्द. जर्सी गाईचं दूध. किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे आज. लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत. त्यांच्या आया दाबून दूध पी काय, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स. अरे ते दूध विषाचं आहे, त्याचं काय? जर्सी ही गायच नाही आहे, डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे. प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे. दूध लई येण्यासाठी अकृत्रिम गोष्ट आहे ती. आणि आपण ते दुधातनं पैसे मिळावेत म्हणून जर्सी गायचे गोठे केलेत लोकांनी. कोण पण एक दाखवा मला जर्सी गायचा गोठावाला सुखात समाधानात मस्त आहे, दाखवा कोण आहे काय, तो तरी फायद्यात आहे का बघा. आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय, चांगलं जगणंच विसरलोय. केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या. आणि पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय. शिरोळला साहेब मी गेलो होतो, संध्याकाळी 3-3, 4-4 फवारण्या भाजीपाल्यावर, संध्याकाळी वीजभर दोडकं होतं. हे बघा एवढं, हे किती 4-5 इंच असेल ना. दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं होतं, इंजेक्शन मारलं. हे योग्य आहे? हे नैसर्गिक आहे? आणि ती दोडकी आपण खातोय म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या. चिकन आणून खायला लागलोय आपण 150 रुपये किलोचं. स्टेरॉइड इंजेक्शन देतात त्या कोंबडीला. तिला चालता येते काय, उभारता येते कोंबडीला? त्या 42 ते 46 दिवसामध्ये 2.5 किलो कोंबडी होते. ही वाढ नैसर्गिक आहे का? निसर्गता कोंबडी होते? आपल्या घरातली कोंबडी 46 दिवसामध्ये 2.5 किलोची होते काय? 6 महिने लागतात कोंबडी मोठी व्हायला.